मुंबईमधल्या प्रभादेवी परिसरामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। प्रभादेवी स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलंय। या साचलेल्या पाण्यातून वाट काढण्याची नागरिकांवर वेळ आली आहे। ही प्रभादेवीच्या स्टेशनच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय। कशा पद्धतीने रस्ताच दिसत नाही आणि या रस्त्याला एखाद्या नदीचं स्वरूप आलंय आणि हीच नदी पार करत सगळे स्टेशनवर पोहोचतायत। मुंबईतल्या प्रभादेवी परिसरातील हे दृश्य। प्रभादेवी परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आणि त्याचेच हे परिणाम, कारण प्रभादेवी स्टेशनच्या बाहेर जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी भरलेलं दिसतंय। आपण याच प्रभादेवी परिसरातून आढावा घेऊया। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे तिकडे उपस्थित आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे? पंपिंग लावलेलं आहे का? पाण्याचा निचरा कधी होईल? नक्कीच खरं तर मुंबई आणि मुंबईत पावसानंतर झालेले मुंबईकरांचे हाल ही काही वेगळी गोष्ट नाही। आज सुद्धा सकाळपासून मोठे हाल जे आहेत ते मुंबईकरांना सोसावे लागतात। मी संपूर्ण एलपी स्टँड परिसरात आहे। प्रभादेवीच्या या संपूर्ण परिसर येतो। कडेला जर पाहायला गेलं तर गौरी शंकर आहे आणि गौरी शंकर पासून अवघ्या काही मिनिटावरती प्रभादेवी आणि परळ ही दोन स्टेशन आहेत। ते दोन स्टेशनवरती जाण्यासाठी ही संपूर्ण लोकांची ही रीग आपण बघतोय। प्रचंड मोठा पावसात खरं तर हे संपूर्ण जे चाकरमानी आहेत किंवा विद्यार्थी आहेत हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी वाट काढत पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण सध्या पाण्याचा निचरा कमी झालेला आहे। थोड्या वेळापूर्वी जर पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीने पाणी या ठिकाणी होतं। मात्र पाणी जे आहे ते निचरा करण्यासाठी पालिकेचे अधिकारी या ठिकाणी आहेत, परंतु कुठेतरी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं चाकरमानी किंवा इथले नागरिक जे आहेत ते सध्या या ठिकाणून रस्ता काढताना पाहायला मिळत आहेत। अनेक खरं तर वेगवेगळ्या समस्या बोलून दाखवत आहेत। विद्यार्थी या ठिकाणी होते, विद्यार्थ्यांनी सुद्धा संपूर्ण परिस्थिती जी आहे ती परिस्थिती या ठिकाणी बोलून दाखवलेली होती। सकाळी 7चा पेपर होता अनेकांचा। 7च्या पेपरला जवळपास 7:15 7:30ला ही संपूर्ण मुलं शाळेला पोहोचली। महत्वाचं कारण म्हणजे रस्त्यावरती पाणी आहे, त्यामुळे टॅक्सी किंवा इतर जी आस्थापने आहेत ती त्यांना मिळत नाही। काही ठिकाणी हा संपूर्णच ब्रिज तोडल्यामुळे हा संपूर्ण रस्ता बंद आहे। परंतु मुंबईचाच विचार करता हाच परिसर नाही तर किंग सर्कलच्या परिसरात सुद्धा मोठ्या पद्धतीने पाणी होतं। समतानगरचा संपूर्ण आतला परिसर आपण बघितला। गांधी मार्केट सुद्धा पाणी भरायला सुरुवात झालेली होती। हिंदमाता या ठिकाणी सुद्धा पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी तर शिरलंच आहे। मात्र रोज जे चाकरमानी या रस्त्यावरून जात आहेत त्या चाकरमान्यांना आज पाण्यातून वाट काढत जावं लागतंय। महत्वाचं म्हणजे कडेला जर पाहायला गेलं तर बीएमसीचं दक्षिण विभागाचं महत्वाचं कार्यालय खरं तर या ठिकाणी आहेत। बीएमसीचे महत्वाचे अधिकारी या ठिकाणी बसत आहेत, कर्मचारी खरं तर या ठिकाणी आहेत। अवघे 10 पावलांच्या अंतरावरतीच हा संपूर्ण कार्यालय आहे। मात्र त्या अधिकाऱ्यांना ही अशी परिस्थिती येईल असं वाटलं नव्हतं का? अनेक खरं तर वाहन या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये होती, अनेक वाहनं बंद पडलेली होती। मात्र ती वाहनं खरं तर बाहेर काढली गेली। मात्र त्याचं नुकसान जे आहे ते खरं तर मुंबईकरांना सोसावं लागतंय। पाण्यातून वाट काढत खरं तर संपूर्ण जे नागरिक आहेत, दादा पाण्यातून वाट काढताय, परत संपूर्ण घाण पाणी आहे, गटराचं आहे, पूर आहे तो सगळे खराब दिसते ना, लोकांना त्रास. आरोग्याशी खेळ खरं तर हा संपूर्ण होईल। हो हो राग येत नाही? हो राग येतो ना, राग येतो. तर प्रामुख्याने पाहायला गेलं तर याच परिसरातून टाटा हॉस्पिटल असू दे किंवा केम हॉस्पिटल असू दे हा संपूर्णच परिसरातून जावं लागतं। दोन महत्वाचे स्टेशन आहेत। अनेक कॉर्पोरेट एरिया म्हणून हा परिसर ओळखला जातो। वन वर्ल्ड सेंटरमध्ये महत्वाचे ऑफिसेस आहेत। अनेक रुग्णालयांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक येत असतात। अनेक हँडिकॅप जे आहेत त्यांची आपण सुद्धा व्हिज्युअल बघितलेली होती किंवा इतर वयोवृद्ध सुद्धा जे काही लोक होती ती सुद्धा पाण्यातून वाट काढत या ठिकाणी जात असलेली पाहायला मिळत होती। त्यामुळे मोठा फटका जो आहे तो सर्वांनाच वरती बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। येणाऱ्या काही काळाचा जर पावसाचा ओस असा सुरू राहिला तर अनेक या ठिकाणी जवळपास 50 ते 100 जवळपास या ठिकाणी दुकान आहेत, त्यामुळे दुकानामध्ये सुद्धा पाणी जाऊ शकतं। अनेक दुकानांमध्ये खरं तर पाणी ऑलरेडी शिरलेलं आहे। मात्र पावसाचा जर जोर वाढला तर मोठी हानी जी आहे, आर्थिक हानी जी आहे ती इथल्या व्यापाऱ्यांना सुद्धा सहन करावी लागते। कुठून आलात? पाण्यातून वाट काढत आले? हो, पाण्यातून वाट काढत आलो आम्ही। राग येत नाही? संपूर्ण राग तरी येणारच, पण आता आहे तशी त्यांनी प्रोव्हिजन पण केलेली आहे बऱ्याच लोकांनी की बाबा इथं माणसं वगैरे थांबवले, पण यंत्रणा वगैरे यंत्रणा हा एक थोडी कमी पडत आहे। ओके, खरं तर हे संपूर्णच परिसरात जर पाहायला गेलं तर त्या जलमय झालेला पाहायला मिळतात। मी वाट काढत हा संपूर्ण वाट काढत संपूर्ण जे नागरिक आहेत किंवा कामगार आहेत ते सध्या आपल्या कामावरती जाताना पाहायला मिळतात। अनेक विद्यार्थी शाळेला जाताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। बरोबर नंदकिशोर, त्यामुळे पाणी तर साचलेलं आहेच,
पालिकेचे अधिकारी आता पाणी साचल्यावर तिकडे पोहोचलेले आहेत. पंपिंगद्वारे पाणी काढलं जात आहे. नेमका या पाण्याचा निचरा कधी होतो हाच प्रश्न आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या आढाव्यासाठी आणि तुम्ही देखील पावसाचं कव्हरेज करताना काळजी घ्या. वसई विरार परिसरामध्ये रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झालेत. गालानगरमधील रस्ते पाण्याखाली गेलेत. भाजीच्या गाड्या अर्ध्या बुडाल्यात. गेल्या 20 वर्षांपासून हीच परिस्थिती आहे आणि लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन याकडे वारंवार सपशेल दुर्लक्ष करते असा आरोप तिथले नागरिक करतायत. सततच्या पावसामुळे निर्माण झालेली गैरसोय आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यातील सगळ्या शाळांना देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याच वसई विरारच्या पावसाचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी विपुल पाटील यांच्याकडून. विपुल, काय परिस्थिती आहे? आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देखील आहे. पाऊस किती प्रमाणात पडतोय? कुठे कुठे पाणी साचलंय? नागरिकांच्या काय प्रतिक्रिया उमटतायत? नक्कीच नागपूरमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराचे जे सकल भाग आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जालानगर परिसरामध्ये पूर्ण पाणी या ठिकाणी झालंय. रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी जे भाजी विक्रेते असतील, नागरिक असतील, त्यांना मोठा सामना करावा लागतोय. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे वाहनं आहेत ती बंद पडतात. बंद पडलेल्या वाहनं हे पाण्यातून प्रवास करत असतात. जर आपण बघितलं तर आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देखील जाहीर केलेला आहे. मात्र गरज असेल तर नागरिकांनी घराबाहेर असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलेलं आहे. मात्र हा पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाचे अधिकारी पुढे दिसत नाहीये. त्यामुळे नागरिक आता संतापलेले आहेत. आपण जर बघितलं तर रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे. बरं, धन्यवाद विपुल दिलेल्या माहितीसाठी. मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलंय. दादर हिंदमाता परिसरातील रस्ते देखील जलमय झालेत. सायन किंग सर्कल, वडाळा परिसरात देखील रस्ते पाण्यात गेलेत. मुलुंड, पवई मध्ये तर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरामध्ये 134 मिलीमीटर, पूर्व उपनगरामध्ये 164 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरामध्ये 149 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये खरं तर काल रात्रीपासून मोठ्या पद्धतीने जो पाऊस आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे सकल भागात जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. किंग सर्कलचा भाग असू दे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या पद्धतीने जे आहे ते पाणी साचलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला हिंद माताचा जो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या पद्धतीने जो पाऊस आहे तो झालेला होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. अनेक वाहनधारकांना करतात या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. सकाळची वेळ आहे त्यामुळे अनेक कामगारांना कामावरती जायचं असतं आणि त्याच अनुषंगाने खरं तर अनेक जे लोक आहेत ते घराच्या बाहेर पडलेले आहेत. मात्र अनेक ठिकाणी सकल भागात जे आहे ते पाणी साचलेले आहेत. अंधेरीचा सबवे जो आहे तो सुद्धा भरलेला आहे. किंग सर्कल ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेला थोडासा पाऊस झाला तरी सुद्धा मोठ्या पद्धतीने पाणी भरतं त्या ठिकाणी सुद्धा जर पाहायला गेलं तर पाणी भरलेलं आहे. आणि कडेला सुद्धा जर समतानगर आहे त्या ठिकाणी गांधी मार्केट म्हणजे अनेक मुंबईतल्या ठिकाणी जे पाणी आहे ते भरताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण समोरचं संपूर्ण दृश्य बघतोय ही हिंद माता परिसरातली आहेत. खरं तर आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी वेगवेगळे प्रोजेक्ट जे आहेत ते राबवल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि यानंतर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं पाणी साचणार नाही असंही सांगण्यात आलेलं होतं. मात्र याच संपूर्ण परिसरात जर पाहायला गेलं तर थोड्याशाच पावसानंतर खरं तर पाणी जे आहे ते साचायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सकाळची वेळ आणि सकाळच्या वेळेमध्ये अनेक चाकरमणी जे आहेत ते कामावरती जात आहेत आणि वेगवेगळे मार्ग जे आहेत ते सध्या काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळी जी युद्ध पातळीवरती काम जे आहे ते महानगरपालिकेकडून करतायत. पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून खरं तर हे संपूर्ण पाणी जे आहे ते बाहेर काढण्याचं सुद्धा काम सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रोड्युसर स्नेहल सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई. मुंबईमध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. सायनच्या कमलानगरमध्ये काहींच्या घरातही पाणी शिरलंय. नाले सफाई न झाल्याचा यावेळी स्थानिकांनी आरोप केलाय. अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये कालपासूनच पावसानं जोर धरलाय आणि त्याचाच परिणाम हा आपण पाहतोय. कमलानगरमध्ये काहींच्या घरात पाणी शिरलंय. सायन परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याचा जे प्रकार आहे ते वाढत चाललेले आहेत. सायन सर्कल, किंग सर्कल, गांधी मार्केट या ठिकाणी सुद्धा पाणी येतच. मात्र आतल्या एका चाळीमध्ये सुद्धा पाणी जे आहे ते भरायला सुरुवात झालेली आहे. जवळपास 10 ते 12 घरामध्ये जे आहे ते पाणी शिरायला जी सुरुवात झालेली पाहायला मिळते. अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर सकल भागात पाणी साचतं. मात्र आतल्या
स्थानिकांना याचा मोठ्या पद्धतीनं सामना जो आहे तो करावा लागतो. संपूर्ण खरं तर चाळ जी आहे ती जलमय झालेली आहेत. अनेक BMC वरती खरं तर इथले स्थानिक लोक आरोप करतायत. क्या हुआ है, क्या रियलिटी है, हर साल ऐसा होता है? रियलिटी तो इतना है कि सर जी हर साल यहाँ गंदगी में हम लोग को रहना पड़ता है. घुटने तक पानी आता है. थोड़ा सा भी बारिश हो जाएगा ना तो इतना घुटने तक पानी आना चालू हो जाता है. ऊपर से नाले सफाई जो बोल रहे तो हो नहीं रहा है. उसके लिए कौन जिम्मेदार है, गवर्नमेंट खुद जाके देख लेगी. अब मैं खुद जाके उधर नाला साफ करके आ रहा हूँ. ये लोग समझता भी नहीं, कचरा भी डालता है. वो कचरा का डब्बा रहता है ना, उसमें डालते नहीं, ये गटर में डालते है कचरा सब. कंप्लेंट किया आपने? कंप्लेंट भी किया, सब किया, पर ये लोग सुनते भी नाही. कंप्लेंट केलं तरी दखल घेतली जात नाही, अशा पद्धतीचं जे मत आहे ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र मोठं पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.